मंडळी, जर तुमची मुलं सारखी घाबरत असतील किंवा झोपेत असताना दचकत असतील तर अशा वेळी अमावास्येच्या दिवशी हा सोपा आणि साधा उपाय विनाखर्चिक असल्यामुळे तुम्ही नक्की करू शकता। यावेळी 11 डिसेंबर 2023 रोजी सोमवारी रात्री 6:24 नंतर अमावास्या सुरू होणार असून 12 डिसेंबर 2023 रोजी मंगळवारी 5:01 पर्यंतची ही कार्तिक अमावास्या असणार आहे। उदय तिथीनुसार पाहायला गेलं तर अमावास्या 12 डिसेंबर 2023 रोजी आहे। या दिवशी तुम्हाला अगदी साधे आणि सोपे उपाय करायचे आहेत, ज्यामुळे तुमच्या घरामध्ये शांतता राहील। याशिवाय सुख आणि समृद्धी यांचा वास तुमच्या घरात निरंतर राहणार आहे। यासाठी तुम्ही एखादा काचेचा किंवा स्टीलचा बाउल घेतला तरी सुद्धा चालेल। यामध्ये तुम्हाला ताजा भात घ्यायचा आहे। शिळा भात अजिबात घेऊ नका। ताजा शिजवलेला भात घ्या आणि शक्यतो या भातामध्ये मिठाचा समावेश करू नका। मीठ विरहित असा हा सफेद भात तुम्हाला घ्यायचा आहे। यामध्ये चमचाभर दही तुम्हाला मिक्स करायचं आहे आणि या दह्यावर तुम्हाला कापराची एक वडी ठेवायची आहे। साधा कापूर ठेवलात तरी सुद्धा चालेल किंवा भीमसेनी कापूर जर असेल तर तो अतिशय उत्तम ठरेल। हा कापूर तुम्हाला पेटवायचा आहे आणि असा हा पेटता कापूर घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये हा बाऊल फिरवायचा आहे, जेणेकरून घराच्या कोपऱ्यांमध्ये जास्तीत जास्त निगेटिव्हिटी असते। त्यामुळे ज्यावेळी तुम्ही हा बाऊल घेऊन संपूर्ण घरभर फिरणार आहात तेव्हा घरातील निगेटिव्हिटी याच्यामध्ये समावेश करते आणि या बाऊलबरोबरच तुम्हाला तुमच्या घरातील सगळी नकारात्मक शक्ती याच्यामध्ये संचार करते। आता यानंतर हा दही आणि भात तुम्हाला अशा ठिकाणी नेऊन ठेवायचा आहे ज्या ठिकाणी माणसांची ये जा जास्त प्रमाणात नसणार आहे, किंवा तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सुद्धा हा दही भात सोडलात तरी सुद्धा चालेल। किंवा हे जर करणं शक्य नसेल आणि तुमच्याकडे गाय वासरू असेल तर अमावास्येच्या दिवशी गाय आणि वासराला दही भाताचा नैवेद्य नक्की दाखवा। यामुळे तुमच्या घरातील पितरसुद्धा खुश होतात। घरामध्ये वास्तुदोष असेल, नजरदोष असेल तर ते सुद्धा कमी होतात। आता या दही भातामध्ये तुम्ही एखादा कापूर घातलात तर तुमच्या घरातल्या सर्व कटकटी यामुळे नक्की नष्ट होतात। याशिवाय घरामध्ये शांतता नांदायला मदत होते। यानंतरचा पुढील उपाय म्हणजे घराच्या उंबरठ्यावर तुम्हाला एक मातीचं भांडं किंवा स्टीलची वाटी असेल तर ती ठेवायची आहे। त्यामध्ये अखंड असे 11, 21, 31 अशा प्रमाणात तुम्हाला तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत आणि याच्यावर 5 कापूर किंवा 5 लवंग तुम्हाला ठेवून मग त्या प्रज्वलित करायच्या आहेत। लक्षात असू द्या की लवंग किंवा कापूर जो तुम्ही घ्याल हा नेहमी विषम संख्येत असला पाहिजे, म्हणजे तुम्ही 3 कापराच्या वड्या किंवा 5 किंवा 7 अशा प्रकारे घेऊ शकता। लवंग ही विषम प्रमाणातच तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि या प्रज्वलित करून त्या पूर्णपणे पेटून संपेपर्यंत तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच उभे राहायचं आहे। यामुळे तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आलेली नकारात्मक शक्ती, जे कोणते वास्तुदोष असतील ते संपूर्णपणे नष्ट होतील। तुमच्या घरातली वाईट शक्ती घरातून निघून जाईल आणि त्यामुळे घरामध्ये सुख आणि शांती याचा समावेश होईल। लक्षात ठेवा, आपण कोणत्याही प्राण्याची बळी न देता दृश्य शक्ती आपल्यावर प्रसन्न होतात आणि या शक्ती आपल्यावर प्रसन्न झाल्यामुळे आपल्या घरातील पीडा दूर होते। तुम्ही हे उपाय जितके जास्त अमावास्या किंवा पौर्णिमेला कराल ते उपाय तुम्हाला जास्तीत जास्त उपयोगी पडणार आहे। आपल्या घरात सर्व संकटे, पैशाचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सगळे यांमुळे दूर होतात। ज्यांना नोकरी नाही त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतात। त्यामुळे आपल्या परिवारासाठी, आपल्या कुटुंबासाठी आपण या गोष्टी दर अमावास्येला नक्की केल्या पाहिजेत। आता यापुढे तुम्हाला लिंबाचा एक साधा आणि सोपा उपाय करायचा आहे। जर तुमची मुलं सतत घाबरत असतील किंवा रात्री झोपेमध्ये दचकत असतील तर त्यांच्या उशाखाली तुम्हाला एक लिंबू ठेवून द्यायचा आहे। डाग विरहित असं हे लिंबू असावं। हे लिंबू ठेवल्यामुळे तुमची मुलं रात्री झोपेत अजिबात दचकणार नाही। यानंतरचा पुढील उपाय म्हणजे तुम्हाला अमावास्येच्या दिवशी खडे मीठ घ्यायचं आहे। त्यासाठी तुम्ही एखादा स्टीलचा बाउल घेतला तरी सुद्धा चालेल आणि काचेची वाटी घेतली तरी सुद्धा चालेल। यामध्ये तुम्हाला लवंग टाकून ठेवायच्या आहेत। लक्षात घ्या, ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दिसत आहे अशा पद्धतीच्या तुटलेल्या लवंगा नकोत।
तर अखंड लवंग तुम्हाला यामध्ये टाकायचे आहेत। लवंगांची संख्या 3, 5, 7, 9 अशा प्रकारची असू शकते आणि हा बाऊल तुम्हाला ईशान्य दिशेला घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायचा आहे। यामुळे घरातली सगळी नकारात्मक शक्ती, वाईट शक्तींचा जो काही प्रभाव असेल तो पूर्णपणे नष्ट व्हायला मदत होते। याचबरोबर जर तुमच्या घरातल्या व्यक्तींना किंवा तुमच्या घरादाराला वारंवार नजरदोष होत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा याने भरपूर प्रमाणात फरक पडतो। यानंतरचा पुढील उपाय तुम्हाला नारळावर करायचा आहे। तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे आणि या नारळावर तुम्हाला कापूर ठेवून तो कापूर प्रज्वलित करायचा आहे। यानंतर हा नारळ तुम्हाला संपूर्ण घरामध्ये फिरवून किंवा ओवाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा नारळ तुमच्या मुख्य दरवाजावर तुम्हाला 7 वेळा खाली आणि वर असा फिरवून घ्यायचा आहे। तो नारळ तुम्ही शक्यतो जेवणामध्ये वापरायचा नाही, कारण ज्या काही घरामध्ये निगेटिव्हिटी आहे आणि जे काही वास्तुदोष असतील किंवा नजरदोष असतील किंवा पितृदोष असतील हे संपूर्णपणे या नारळावर जातात। लक्षात घ्या, नारळ हा अतिशय महत्त्वाचा आणि प्रत्येक आपल्या शुभ कार्यामध्ये महत्त्वाचा भाग असतो, त्यामुळे नारळाला खूप विशेष असं महत्त्व आहे। नारळामध्ये असं तत्व असतं जे स्वतःमध्ये ज्या काही वाईट गोष्टी आपल्या आजूबाजूला असतील त्या सर्व स्वतःमध्ये समाविष्ट करून घेतं आणि त्यामुळे तुमच्या घरात जे काही वाईट बाधा असेल, दुष्ट बाधा असेल, नजरदोष असेल, या सगळ्या गोष्टी ते स्वतःमध्ये सामावून घेत असतं। त्यामुळे हा नारळ तुम्ही शक्यतो वाढवू नका किंवा फोडू नका आणि फोडलात तरी तो घरामध्ये स्वयंपाकासाठी वापरू नका। हा नारळ तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सोडून दिला तरीसुद्धा चालेल किंवा ज्या ठिकाणी कोणीही नसेल अशा ठिकाणी टाकून दिला तरीसुद्धा चालेल किंवा फेकण्यासाठी काही जागा नसेल तर तुम्ही जवळच्या तुमच्या कचराकुंडीत टाकलात तरीसुद्धा चालेल, परंतु त्यासाठी कचराकुंडी आधी घराच्या बाहेर तुम्हाला नेऊन ठेवायची आहे आणि मग तो नारळ त्यामध्ये टाकायचा आहे। आता तुम्हाला धनप्राप्तीसाठी जर अमावस्येला काही उपाय करायचा असेल तर हा अतिशय साधा आणि सोपा उपाय मी तुम्हाला सांगते। या दिवशी तुम्हाला एक मातीची पणती प्रज्वलित करायची आहे, मात्र त्यामध्ये कापसाची वात न घालता लाल दोऱ्याची वात तुम्हाला घालायची आहे। जर कापसाची वात असेल तर ती कुंकवाने तुम्हाला लाल करून घ्यायची आहे आणि मग त्यामध्ये तूप घालूनच, लक्षात घ्या, तुपाची वातच असली पाहिजे। तूप घालून हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। हा दिवा तुम्हाला ईशान्य दिशेला या दिव्याची वात येईल अशा पद्धतीनेच ठेवायचा आहे। यामुळे घरामध्ये जर काही आर्थिक चणचण असेल ती संपूर्णपणे नष्ट व्हायला मदत होते। याशिवाय माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रवेश करते। मात्र या दिव्याची वात जेव्हा तुम्ही प्रज्वलित करणार आहात त्यावेळी तुम्हाला एका मंत्राचं उच्चारण करायचं आहे आणि तो मंत्र असा आहे, ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमः। लक्षात घ्या, ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करत करत तुम्हाला दीप प्रज्वलन करायचं आहे आणि हा दिवा घराच्या बाहेर ईशान्य दिशेला वात येईल अशा पद्धतीने ठेवायचा आहे। यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि तुमच्या घरातील सर्व आर्थिक अडचणी यामुळे 100% नष्ट होतात। याशिवाय तुम्ही लिंबाचा उपायसुद्धा करू शकता। 2 लिंब घेऊन, जी डाग विरहित असतील अशी लिंब घेऊन ती तुम्हाला बरोबर मधोमध कापायची आहेत आणि ही लिंबसुद्धा तुम्ही संपूर्ण घरामध्ये फिरवून घेऊन या लिंबांना घराच्या प्रवेशद्वारावर एका बाजूला एक आणि एका बाजूला एक असे दोन्ही बाजूला लिंब ठेवून दिलीत तरीसुद्धा चालणार आहे। दुसऱ्या दिवशी ही लिंब घराच्या बाहेरूनच उचलायची आहे आणि कचराकुंडीमध्ये टाकायची आहे। मात्र बाहेर पाय धुवून आणि मगच तुम्हाला घरामध्ये प्रवेश करायचा आहे। तर मग मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा। याशिवाय अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेले बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा। चला तर मग भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसह, महत्त्वपूर्ण माहितीसह। तोपर्यंत हर हर महादेव।